कलरफुल कोंबड्याचे पिल्ल दिसतेत भारी बर का, पण मोठे झाले का इतके अग्रेसिव्ह होतेत बघा. आता हे दीदीला सकाळी सकाळीच कोंबड्याने टोच मारलेली आहे. 2 वर्षापूर्वी मी हे कोंबड्याचं पिल्लू घेतलं होतं. आता इतका मोठा झालाय, मालकाच्याच मागं लागतोय भो. फक्त आजीन बाबाला नाही मारत घरात, बाकी सगळ्यांना याने मारलेलं आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या राखणदारचा मस्त पैकी आराम चालू आहे भो. आता मला तुमच्यापैकी लई जण कमेंट मध्ये म्हणले होते की बाबा तुम्ही बोकड्याचा खुराक वाढवा, तर आजपासून आपण खुराक पण त्याचा वाढवलेला आहे. तेवढ्यात मला प्रज्ञेचा फोन आला होता. आता त्याचे उद्यापासून बोर्डाचे पेपर, सगळ्याला त्या सोबत बोलायचं होतं, त्याच्यामुळे सगळे लाईनीत बसले होते. सगळ्यांना एक एक करून मस्त पैकी फोन दिला. आजी तर म्हणले मला पहिलं दे, आणि ते गहू आहे ना पहिले शेळ्यांना चारून टाक. म्हणलं ते गहू चारायचे ना, त्या सगळ्या शेळ्या फुगायच्या. त्याच्यापेक्षा मी एक काम करतो, ते ना गोळी पेंड मध्ये मिक्स करून टाकतो, म्हणजे रोज खुराकामध्ये थोडे 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 जाते. तेवढ्यात लक्ष गेलं राजहंसकडे, तर राजहंस मस्त पैकी आराम करून राहिलेत. आता मला आहे ना आजीला चूल बनवून द्यायची, लई दिवसात चाललंय मला की बाबा आपण आहे ना एक नंबर अशी गॅसवानी चूल बनवू. आता इतकी मोठी केली होती मी, पण ती नाही पटली, त्याच्यामुळे थोडी छोटी केली तिला एकदम फायनल तर झाली होती बरं का, पण नंतर ती पण मला नाही पटली. नंतर परत मी वेगळीच काहीतरी चूल केली. आता चूल कशी झाली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. सोपं काम नाही हो चूल बनवणं.